नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आता व्हिडिओ असा आहे की आता श्रावणी महिना चालू झाला आहे, तर त्यामध्ये पहिला सोमवार हा पूर्ण झाला आहे. तर आता दुसरा सोमवार आहे. तर दुसऱ्या सोमवारची शिवामूठ आहे तीळ. तर आपली कोणतीही कठीण इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी जी शिवामूठ असेल ती शिवामूठचा आपण सोमवारच्या दिवशी उपाय केला तर मग आपली कोणतीही मनोकामना असेल तर ती पूर्ण होण्यासाठी किंवा आपल्या घरामध्ये सतत अडथळे अडचणी येत असतील तर हा एक आपल्याला 21 तिळाचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे. तर तो उपाय कसा करायचा आहे, घरी करायचा आहे किंवा मंदिरामध्ये करायचा आहे, तर तीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला ही माहिती पूर्णपणे समजेल. तर श्रावण महिना म्हटलं की आपण भगवान भोलेनाथाच्या तर सेवा करतच असतो. त्यांच्या सेवा उपाय केल्यामुळे आपल्या कठीण इच्छा पूर्ण होतात. घरामध्ये वादविवाद होत असतील किंवा अजून कोणतीही आपली इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी घरामध्ये सतत काय ना काय अडथळे निर्माण होत असतील तर आपण जर भगवान भोलेनाथाच्या सेवा केल्या, काही उपाय केले तर त्याचं फळ आपल्याला मिळत असतं. कारण की वर्षभरामध्ये श्रावण महिना हा एकच एवढा महिना असा आहे की तो पूर्ण पवित्र महिना मानला जातो. या महिन्यामध्ये तुम्ही कोणत्याही सेवा केलात तर त्याचं फळ भगवान भोलेनाथ आपल्याला नक्की देत असतात. म्हणून मग हा उपाय तुम्ही घरी किंवा मंदिरात पण करू शकता. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एक पांढऱ्या रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे देवपूजेमधलं आणि चौरंगावरती आपल्याला ते वस्त्र जे आहे तर अंतरायचं आहे. आता आपल्या घरामध्ये शिवलिंग असेल तर मग शिवलिंग एका तामणामध्ये घ्यायचा आहे आणि अगोदर काय करायचं आहे, आपल्याला शिवलिंगावरती पाण्याने अभिषेक घालायचा आहे आणि त्यानंतर दुधाने अभिषेक करायचा आहे आणि ओम नमः शिवाय असा मंत्र म्हणत आपल्याला अभिषेक घालायचा आहे. अभिषेक घालून झाल्यानंतर ज्या आपण सेवा वगैरे करता येतील आपल्याला तेवढ्या आजच्या दिवशी भगवान भोलेनाथाच्या सेवा करायच्या आहेत. म्हणजेच की संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये पण सेवा आपल्याला करायची आहेत. की असे नाही की आपण फक्त श्रावण महिना आला आहे त्यामध्ये श्रावण सोमवार आहेत आणि मग त्याच दिवशी आपल्याला सेवा करायची आहे, तर असे नाही. संपूर्ण श्रावण महिना म्हणा किंवा इतर वेळेस पण तुम्ही भगवान भोलेनाथाच्या सेवा ह्या चालूच ठेवायच्या आहेत. तर मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की जे आपण भगवान भोलेनाथाच्या शिवलिंगावरती पाण्याने दुधाने अभिषेक घालून झाल्यानंतर शिवलिंगाला भस्म लावायचं आहे. भगवान शिवशंकराला साज शृंगार सगळ्यात जास्त आवडतो, म्हणून तुम्ही कशा पण पद्धतीने केलात तरी पण ते भगवान भोलेनाथाला आवडत असते. पण तुम्ही जेवढं मनोभावे कराल तेवढं सगळ्यात जास्त तुम्ही भगवान भोलेनाथाच्या सेवेपर्यंत पोहोचाल. तर मग नंतर आपल्याला काय करायचं आहे, एक विड्याचं पान घ्यायचं आहे आणि मग ते जे पान आहे तर ते पान स्वच्छ करून घ्यायचं आहे, धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे पान मग आपल्याला धुवून घेतल्यानंतर ते पान पुसून घ्यायचं आहे आणि मग दोन्ही पानांच्या बाजूने मधाने आपल्याला त्यावरती काय करायचं आहे की आपल्याला ओम लिहायचा आहे त्या पानावरती. आणि आता आपल्याला जे 21 तीळ लागणार आहेत तर ते तीळ आपल्याला घ्यायचं आहे. आता 21 तीळ घेत असताना आपल्याला चांगलेच घ्यायचे आहेत, असे खराब वगैरे न घेता. आपण कोणतेही सेवा उपाय करत असताना वस्तू जर आपण चांगल्या वापरल्या तर त्याचं फळ पण आपल्याला. आणि मग आपल्याला हे जे 21 तीळ आहेत तर हे 21 तीळ घ्यायचं आहे आणि जवळपास जिथे कुठे भगवान भोलेनाथाचं मंदिर असेल तर मंदिरामध्ये मग आपल्याला जायचं आहे. आता मंदिरात गेल्यानंतर सगळ्यात अगोदर काय करायचं आहे, जात असताना सोबतच एक तांब्या भरून जल घेऊन जायचं आहे आणि एक बेलपत्र घेऊन जायचं आहे. तिथे गेल्यानंतर मग काय करायचं आहे, अगोदर शिवलिंगावरती एक तांब्या भरून जल अर्पण करायचं आहे. आता भगवान भोलेनाथाच्या आपण कोणतेही सेवा करत असताना आपल्याला ओम नमः शिवाय असा मंत्र म्हणत सेवा करायची आहे. नंतर मग काय करायचं आहे, जे बेलपत्र आपण घेऊन गेलं आहे ते बेलपत्र पण अर्पण करायचं आहे भगवान भोलेनाथाच्या शिवलिंगावरती. आणि त्यानंतर 21 तीळ जे आपण घेतले आहेत तर ते 21 तीळ आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. ज्याप्रमाणे आपण प्रत्येक सोमवारची शिवामूठ अर्पण करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला हे 21 तीळ पण अर्पण करायचं आहे. अर्पण करत असताना ओम नमः शिवाय असा मंत्र म्हणायचा आहे आणि मग शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. आणि नंतर काय करायचं आहे, हे जे विड्याचं पान आहे तर आपल्याला दिवसभर तिथेच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी हे पान मग आपल्याला काय करायचं आहे, एखाद्या झाडाखाली तुम्ही हे पान ठेवायचं आहे
आणि जे आपण तीळ घेतले आहे तर ते तीळ काय करायचं आहे, त्याचं तुम्ही मग घरामध्ये स्वयंपाक बनवत असताना पण वापरू शकता किंवा घरामध्ये प्रत्येक व्यक्तीला खायला देऊ शकता. आता हा उपाय तुम्ही घरामध्ये जर करत असाल तरच तुम्हाला ह्या वस्तू वापरता येतील. मंदिरात जर तुम्ही हा उपाय केलात तर मग त्या वस्तू तुम्हाला तिथेच ठेवून यावी लागेल. आणि ज्यावेळेस आपण अर्पण करून झाल्यानंतर भगवान भोलेनाथाला तुमच्या जे पण काय मनोकामना आहे, जी कोणती इच्छा आहे त्याबद्दल सांगायचं आहे आणि प्रार्थना करायचं आहे त्या अडचणी दूर होण्यासाठी, तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी. कारण भगवान भोलेनाथ हे मनोभावे आपण कोणतीही सेवा केली तर ती सेवा आपली नक्की पूर्ण करतात. म्हणून मग आपल्याला हा जो तिळाचा उपाय आहे तर हा दुसरा सोमवार आहे, म्हणून दुसऱ्या सोमवारी तिळाचा आपल्याला हा प्रभावी उपाय करायचा आहे. आणि नंतर काय करायचं आहे, आता ही जी सेवा आहे तर सगळ्यात खूप प्रभावी सेवा आहे. आता तुम्ही मंदिरात करा किंवा मग घरी करा, याचं फळ तुम्हाला नक्की मिळत असतं. कारण की ज्यावेळेस श्रावण महिना चालू होता त्यावेळेस भगवान भोलेनाथ पृथ्वी तलावरती असतात, म्हणून सेवा आपण ज्या करत असतो तर त्याचं फळ आपल्याला मिळत असतं. मग आता ज्यावेळेस इतर महिने येतात ते महिने जेवढे महत्त्वाचे नाहीत किंवा जेवढे पवित्र नाही तेवढे सगळ्यात जास्त हा श्रावण महिना पवित्र मानला जातो आणि भगवान भोलेनाथाची सेवा करण्यासाठी. तर आता संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपल्याला शिवलीला अमृत हा जो ग्रंथ आहे तर त्या ग्रंथाचे ज्यांना पारायण करणं शक्य होत नसेल तर त्यांनी मग त्यामधील 11वा अध्याय दररोज पठण करायचं आहे. किंवा मग तुम्हाला दररोज पठण करणं शक्य होत नसेल तर तुम्ही फक्त जे 4 श्रावणी सोमवार आहेत त्या दिवशी पण पठण केलात तरीही चालेल. तर संपूर्ण ग्रंथाचे पारायण करणे प्रत्येकाला जमत नाही, म्हणून मग हा 11वा अध्याय जो आहे तर तो अध्याय आपल्याला पठण करायचा आहे. कारण की हा जो अध्याय आहे तर हा अध्याय रुद्र अध्याय म्हणून ओळखला जातो. हा अध्याय रोज वाचला किंवा ऐकला तरीही चालेल. त्याच्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, 11 माळी जप करायचा आहे. आता हा जप आपल्याला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा तुम्ही जप करू शकता किंवा मोबाईलवरती लावून श्रवण केलात तरीही चालेल. तर ह्या ज्या सेवा आहेत तर ह्या सेवा करत असताना किंवा हा उपाय करत असताना ज्या महिलांना मासिक धर्म असेल तर त्यांना हा उपाय करता येणार नाही. त्यावेळेस घरातील इतर व्यक्तींना तुम्ही हा उपाय करायला सांगू शकता. पण घरामध्ये सुतक असेल तर घरातील कोणत्याच व्यक्तीला हा उपाय करता येणार नाही. म्हणून मग काय करायचं आहे, तर जर तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये जर महिलांना मासिक धर्म असेल, सुतक असेल तर त्यावेळेस मग तुम्ही ओम नमः शिवाय हा जो मंत्र आहे तर हा मंत्र तुम्ही मोबाईलवरती लावून पण श्रवण करू शकता किंवा मग तुम्ही जप केलात तरीही चालेल. म्हणजेच की मोबाईलवरती लावल्यानंतर आपण त्या पाठोपाठ त्या मंत्राच्या पाठोपाठ ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा जप केलात तरीही चालेल. कारण की आपण काय सेवा वगैरे करतो, जे उपाय करतो तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं. आजचा व्हिडिओ इथे संपला. व्हिडिओ आवडला तर लाईक करा.